नमस्कार. मी विले पार्ले तील संपादक तू सुखकर्ता साप्ताहिक व यूट्यूब चॅनल व NGO कलाकांत चाचणीकर. आज पुन्हा मी जनतेमध्ये आलेलो आहे यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या. आज एक नेहरू रोडला एक पाया बांधलेली बिल्डिंग, पाया बांधलेली याला 6 महिने पण नाही झाले, पाया बांधलेला आहे, 2 माळे चढलेले आहेत, अशी बिल्डिंग आज पडली आणि बाजूच्या बिल्डिंगवरती पडता पडता राहिली, बाजूची बिल्डिंग तुटता तुटता राहिली. तर आम्ही तिथे बातमी करायला गेलो असता इतकी भयानक परिस्थिती आम्ही बघितली. संपूर्ण राजकारणी त्या बिल्डरला मदत करायच्या मागे लागलेले होते. तोंडाने वेगळं बोलतायत, कृतीने वेगळं करतायत. त्याच्यामध्ये भाऊ भाऊ म्हणून राजकारणी असतात, ते वाचवायला खंडणी घेऊन उभे असतात. कोणी नवरा बायको असतात, ते पडद्याच्या मागे उभे असतात. कुठे बाप लेक असतात, ते पण त्याच्या कशी मदत करायची त्याच्या मागे लागलेले असतात. हे राजकारणी येतात, हे समाजकारणी नाही. ह्या समाजाशी काही घेणदेण नाही आहे. हे त्या बिल्डरकडनं कसा फायदा करून घेता येईल, बिल्डरला कसं लुबाडता येईल आणि पब्लिकला कसं चुत्या बनवता येईल, ह्याच्या मागे सतत लागलेले असतात. आणि ह्याच्यामध्ये पण ह्या सकाळच्या बिल्डिंगमध्ये प्रास पडलेल्या बिल्डिंगमध्ये पण मला ते जाणवलं. जनता बिचारी लाचार असते हो, त्याच्याकडे जाते, त्याच्याकडे जाते, त्याच्याकडे जाते. हे इमोशनल होऊन ब्लॅकमेल करून आम्हाला लोकांना मोठे आम्ही आहोत, आमच्याकडे या, आम्ही करून देऊ, आम्ही असं करू तसं करू. काही नाही, राजकारणी काही करत नाहीत साहेब. अनिल परब साहेब तुम्हाला पण बोलतोय, आपल्या आशिष शेलार साहेब तुम्हाला पण बोलतोय, BJPची पण काही माणसं आहेत, शिवसेनेची पण काही माणसं आहेत, राज ठाकरे साहेब तुम्हाला पण बोलतोय, तुमच्या मनसेची पण काही माणसं आहेत, ती फक्त पैशासाठी काम करतायत, लोकांसाठी नाही. लोकांसाठी काही नाही करत आहेत, तसं दाखवायचा भाग करतायत आणि त्या पदाचा गैरवापर करतायत. पदाचा गैरवापर करून फक्त तुंबड्या भरायचं हे काम करतात. स्वतःच्या तुंबड्या कशा भरता येईल, ह्याला कसा दम देता येईल, पत्रकारांना कसा दम देता येईल, त्या राजकारण्यांना कसा दम देता येईल, त्या मुख्य लोकांना कसा दम देता येईल, असे सगळे प्रकार पदाचा गैरवापर करून राजकारणी लोक पार्ल्यामध्ये करतायत. तेव्हा संबंधित राज ठाकरे साहेब मी तुमचा मान ठेवतो, संबंधित उद्धव ठाकरे साहेब, अनिल परब साहेब मी तुमचा मान ठेवतो, संबंधित आशिष शेलार साहेब मी तुमचा मान ठेवतो. इथे न BJP काय काम करत आहे, न शिवसेना काय काम करत आहे, न मनसे काय काम करते. फक्त लुटालूट 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 कशी करता येईल, बिल्डरकडनं, याच्याकडनं, त्याच्याकडनं, फेरीवाल्यांकडनं, आणखीन कोणाकडनं कशी लुटालूट करता येईल, हे सगळे धंदे भावाभावाचे, बाप लेकाचे, नवरा बायकोंचे व त्याच्या सवंगड्यांचे सगळे चाललेले आहे. तेव्हा विलेपार्ले पोलीस स्टेशननी पण ह्या गोष्टीकडे लहान ठेवून याकडे लक्ष देण्यात आलं. काय लक्ष देते विलेपार्ले पोलीस स्टेशन त्यांचं त्यांना माहिती. बाकी त्यांचं कर्तव्य आहे, त्यांनी पण ही कामं करावी, त्यांनी पण लोकसेवा करावी अशी माझी विनंती आहे. विलेपार्ले पोलीस स्टेशनला पण, आशिष शेलार साहेबांना पण, बावनकुळे साहेबांना पण, देवेंद्र फडणवीस साहेबांना पण, त्याच्यानंतर राज ठाकरे साहेबांना पण, आणि जे कोण असतील शिवसेनेचे अनिल परब साहेबांना पण इथे लक्ष द्यावं. लक्ष द्या. लुटालूट चालली तुमच्या नावानी चालली आहे. यांची लायकी नसतानाही फार मोठे दाखवायचे प्रयत्न करतायत काही लोक. आम्ही पत्रकार तिकडे गेलो असता तुमची पाकिटं पोचतील घरी, तुम्ही निघा, असे मनसेचे काही पदाधिकारी मला बोलले. काय रे लायकी तुझी, मनसेच्या पदाधिकारी आहेस का तू? पदाधिकारी नसेल तरी बिल्डरचा मनुष्य आहे. बिल्डर तुला तुकडे टाकतो, लक्षात ठेव. बिल्डर तुला तुकडे टाकतोय, तू आमच्याकडे टाकायला जाऊ नकोस. तुझी लायकी नावाला तुकडे द्यायची, समजलं? मनसेचा पदाधिकारी आहे ना, तोंडाने कमवून तोंडाने खा. 4 जणांच्या दामात बोलायला नको. तुझ्या पाकिट येतील भडव्या, पाकिटं बिकिटी तुझ्या घरी ठेव. तुझी आम्हाला गरज नाही पाकिटांची. न शिवसेनेच्या कुठल्या पदाधिकारीची आम्हाला पाकिटांची गरज नाही आहे, न मनसेच्या लोकांच्या पाकिटाची गरज नाही, ना BJPच्या लोकांच्या पाकिटाची गरज नाही. का नाही आले BJPची लोक? आज बिल्डिंग पडल्यानंतर, माणसं गोळा झाल्यानंतर BJPची लोक का नाही आली? परागावणी कुठे झोपलास रे तू? नगरसेविके कुठे झोपलास तुम्ही? त्या माहीमवरनं गायकवाड ताई आल्या आणि लोकांची गारणी ऐकून घेतली. काँग्रेसची लोक होती, गारणी ऐकून घेतली. शिवसेनेची लोक कशाला होती? ऐकून घ्यायला होती, काय बोलायला होती, की आपली मतं मांडायला होती? ते BMCची वळंजो आला, 2 मिनटं थांबून निघून गेला. ते काय नाव त्यांचं, तारी
काय फोटो बिटो काढत होते, कशाला काढत होते फोटो? माणसं मेली असते तर भडव्यांना तुम्हाला चपलेने मारलं असतं, आम्ही चपलेने मारलं असतं. सोनावणे, दिगंबर सोनावणे तुला पण म्हणतो, काय करतोस तिकडे येऊन 6 महिन्यात? लक्ष दे नाही आलं तुला? तुमचं काम आहे ते. दिगंबर सोनावणे तारी साहेब, तुमचं काम आहे ते लक्ष देणं तिकडे. अशी बिल्डिंग पडली कशी? पत्रकारांना बदनाम करता, आरटीआय कार्यकर्त्यांना बदनाम करता. अनिल परब साहेब, तुमच्याकडे आमच्या पत्रकारांच्या तक्रारी आलेल्या आहेत, आरटीआय कार्यकर्त्यांच्या तक्रारी आले. तुमचे काही शिवसेनेचे पदाधिकारी येऊन तुमचं कान भरतात. त्या दुसरे ते हनुमान रोडला त्याचं नाव पटकन मला, सरदेसाहेबांचे कान भरतात, जी करतात, हा जी करत येतात. आणि ते काय असेल त्यांचं तुम्ही ऐकता. त्यांना वाटतं हेच बोलतात ते खरं, ते बोलतात ते खरं नाही आहे. समाजामध्ये फिरायचं नसेल तर काय हरकत नाही, परागळवणी तुमचं आहे, तुमच्याकडे सगळं पोचवतो अशी ख्याती आहे. बिलकुल मी बोलायला घाबरणार नाही तुम्हाला. ख्याती आहे तुमची. परागळवणी तुकडे फेकतो तुम्हाला आणि तुम्ही घेता आणि मोकळे होता. परागळवणीचं ऐकणार नाही असं समाजामध्ये सांगून मोकळे होता. ही तुमची ख्याती आहे. अनिल परब साहेब, सरदेसाई साहेब, ही तुमची ख्याती आहे. मला चपल्याने मारायलाही, मला आणखीन लोकांकडे गुंड करून बोलायलाही काही फरक नाही पडत मला. हां, लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. आज जशी पार्ल्यात बिल्डिंग पडली, हे आणखीन कुठे पडली तर लक्ष द्या. तुम्ही या, तुमचं कर्तव्य आहे. लोकांचे अश्रू पुसणं, लोकांच्या डोळ्यावर हात फिरवणं, त्यांना मदत करणं, त्यांच्या सर्व गोष्टींना मदत करणं. त्यांची मतं घेतली तुम्ही, हे लक्षात घ्या. परत सांगतोय, त्यांची तुम्ही मतं घेतली ते लक्षात घ्या, विसरू नका. तो भडवा परागळवणी कुठे जाऊन बसला कळतच नाही. ते बीजेपीचे कार्यकर्ते कुठे भोसडीचे बसले तर राम मंदिरच्या यात्रेला जातात. भोसडीचे राम मंदिरच्या यात्रेला घेऊन काय करणार? वसुलीच करणार ना. राम मंदिरची यात्रा काढतोय, द्या ₹1,00,000, द्या ₹5,00,000, हे करणार ना. तो भीमन केडिया भडव्या कुठे होतास रे? बिल्डिंग पडली ते कुठे? RSSची कामं काय आहेत? RSSची कामं काय आहेत ते मला सांगा. नमस्ते सदा वत्सरे मातृभूमी वया हिंदुत्व कमवर्दितो एवढंच म्हणायचं आणि रिंगा खेळत बसायचे आणि अर्ध्या चड्ड्या लावून त्या प्लेग्राऊंडच्या बायकांकडे बघत बसायचं. बघा आपल्याकडे हे काम तुमचे आहेत का? मिलिंद करमरकरा, तुझं काय काम आहे रे? कळून दे लोकांना. लावा ना बोर्ड, तुम्ही काय करता त्याची. मी हा पदाधिकारी झालो, मी तो पदाधिकारी झालो, मी कार्यकारिणीवरती आलो, मी विधानसभा अध्यक्ष झालो, मी आमदार झालो, मी नगरसेवक झालो. ह्याचे बोर्ड कसले लावताय तुम्ही? हा, तुम्ही काय काम करता? कुठे पैसे खाता? कुठे उडवता? कुठे बायकांना फिरवता? याचे बोर्ड लावा. ते शिवसैनिक असून देत, ते पदाधिकारी असून देत, ते आणखीन कोणी असून देत, याची बोर्ड लावा. तुम्ही लोकांच्यात काय चांगली काम करताय? परागळवणी, भडव्या, एक काम दाखव 5 वर्षात चांगलं केले लोकांना. एक काम नाही, फक्त लुटालूट केलेली आहे. हा, नको तिथे कसे पैसे खाता दिले, हे तुझे धंदे आहेत. बाकी काय धंदे नाही तुझे. ह्या बायकांना कसं तिकडे पोचवायचं, ह्या बायकांना कसं पोचवायचं, खून कसे करायचे, मारामारी पोलीस स्टेशनला आणि डॉक्टरला टीमला जवळ करून कसे खून करायचे, आणखीन नको त्या ठिकाणी पैसे कसे कमवायचे, आणखीन रेल्वे कसे कमवायचे, हे तुझे धंदे आहेत. परागळवण्या, कुत्रा नाही, तू लांडगा पण नाही, तू दलाल आहेस, भडवा आहेस, तू लक्षात ठेव. परागळवण्या, कुठे होतास आजच्या दिवसात रे? का नाही दिसलास? का शिवसेनेच्या जीवन खांद्यावर बंदुकी मारतोयस लोकांना? काय कळत नाही असं वाटलं? काय कळत नाही वाटलं तुला? नाला कायस तू, नीच भाडव्या. ते मदरसा कुणी बांधला? तू बांधलास, लक्षात ठेव. तू 10 कोटी रुपये घेतले मदरखाचे बांधायचे, आम्हाला काय माहिती नाही वाटलं तुला? हा, सगळा हे झाला एक प्लॉट ठेवलास का? पार्ल्यात एक गव्हर्नमेंटचा प्लॉट ठेवलास का? तो भडवा मनीष वळंजू त्याच्या खांद्यावर खेळतोयस, पोलीस स्टेशनच्या खांद्यावर खेळतोयस. याला दम दे, त्याला दम दे. हा, स्वतःला साल्या तुझ्या अंडरवेअर घालता येत नाही, ही तुझी लायकी आहे. अंडरवेअर पण घालायला तुझ्या घरची माणसं लागतात, ही तुझी लायकी आहे साल्या. लोकांना शिकवतोय. शिवसैनिकांनो, तुम्ही पण लक्षात ठेवा. नको त्या लाडात येऊन कोणाला तरी बदनाम करायला जाऊ नका, पत्रकारांना बदनाम करायला जाऊ नका. आरटीआय कार्यकर्त्यांना तुमची लायकी काय आहे हे पण माहिती आहे. तुम्ही पदाधिकाऱ्यांनो, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनो, तुमची लायकी काय आहे हे पण लोकांना माहिती आहे. RSSच्या पदाधिकाऱ्यांनो, तुमची लायकी काय लोकांना माहिती आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनो, तुमची लायकी काय लोकांना माहिती आहे. काय म्हणतात, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनो, तुम्ही काय करता, इथे काय करून लोकांकडनं पैसे कसे कमवता, बिल्डरकडनं पैसे कसे कमवता, हे लोकांना माहिती आहे. तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही नसत्या भ्रमात राहू नका की तुम्ही लोकांची कामं करता. तुम्ही लोकांना लुटता, बिल्डरला मदत करून, याला मदत करून, त्याला मदत करून, इकडे वेळेला आमदाराला मदत करून, नगरसेवकाला मदत करून, BMCकडे जाऊन
तुम्ही लुटता लोकांना आणि बिचारी लोक लाचार येतं, देतात मतं, गोड बोललं की देतात बिचारी. काय करावं त्यांचं त्यांनाच कळत नाहीये. कसं चालायचं, कसं बोलायचं हेच कळत नाहीये. रामराज्य आलंय, पण राम कुठे आहे त्यातला? राम हा कलियुग का रावण परागळवणी तो आता राहिला शिल्लक. बाकी काय नाही, बाकी काय नाही. पार्ल्याचा सत्यानाश झालेला आहे. पार्ल्याचा काय होती पार्ला, कसं होतं पार्ला आणि काय झालंय पार्ला. राजकारण्यांनी सत्यानाश करून टाकलाय त्या पार्ल्याचा. नमस्कार. जास्त बोलवत नाही मला म्हणून नमस्कार करतो, नाही तर बोलायसारखं शिकार आहे.